मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाओ। मागील व्हिडिओ आपण पाहिलेला होता भाऊबीजेचा। शिवांश, शार्वी आणि कृष्णा यांची छानशी अशी भाऊबीज झाली। भाऊबीज झाल्यानंतर जे आहे ना, मला सुट्ट्या होत्या, ऑफिसलाही सुट्ट्या होत्या आणि शिवांशलाही सुट्ट्या होत्या। मी शिवांशला बोलले की आपण नंतर जाऊ, परंतु शिवांश काय ऐकायलाच तयार नव्हता। कारण सुट्ट्या ज्या असतात त्या थोड्याच असतात आणि मुलांच्या शाळेला शिवांच्या शाळेलाही थोड्याच सुट्ट्या आहेत आणि मलाही ऑफिसला 2च दिवस सुट्ट्या राहिलेल्या होत्या। पण तरीही म्हणलं जाऊन यावा, कारण शिवांची खूप इच्छा होती जायचं म्हणून। कारण 2 दिवसासाठी जाणं आणि येणं परवडणारं पण नसतं आणि गेलं की 2 दिवसात परत येऊशी पण नाही वाटत। माझी बहीण माझ्या घरी आलेली होती, म्हणजे पुण्यातून ती आली होती माझ्याकडे पिंपळेत। आणि मग आम्ही इथून जे आहे ना ओला करून जे आहे सगळेजण गेलो, कारण ह्यांना सुट्टी नव्हती, सोडवायला पण कोणी नव्हतं। तर मग आम्ही जे आहे ना ओला करून गेलो। चाकणमध्ये आम्हाला फक्त थोडीशी तर 2च मिनटाची गर्दी लागली होती, परंतु अख्खं जे आहे तळेगाव चौक रिकामा होता। फर्स्ट टाईम असं झाले एवढ्या वर्षात, 10-11 वर्षात, की चाकणमधला हा चौक मी एवढा रिकामा पाहिलेला होता। कारण गर्दी ही अजिबातच नव्हती, कारण सगळेच जण गावाला गेलेले असतात। पहिल्यांदा एवढा रस्ता रिकामा आहे चाकणमध्ये। तर आता चाकणमध्ये कसं झालं की बाहेरची लोक खूप आलेली आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे इथे जे आहे ना खूप गर्दी असते। हा जो पूर्ण रस्ता आहे तो दोन्ही टाईम म्हणजे सकाळ दुपार तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हा रस्ता पूर्ण भरलेला असतो। आणि इथे जे आहे ना, तुम्हाला जर तुम्ही इथं चाकणमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकले तर तुम्हाला 1.5 ते 2 तास आरामात जातात। तर सगळे आम्ही निघालेलो होतो, मुलेही खुश होती आणि थोड्याच वेळात म्हणजे पाऊण तासात जे आहे ना आम्ही घरी पोचलो। तर हे पहा, हे आधीचं घर आहे आणि ह्याच्या समोरच आता जे आहे ना काम चालू होणार आहे। आणि शिवांश म्हणला की आपण आईला सरप्राईज देऊ, पण घराच्या बाहेर हे खड्डे बघून शिवांशच सरप्राईज झाला, कारण इथे जे आहे ना घराचं काम चालू आहे, माझ्या वडिलांच्या घराचं। तर गेल्या गेल्या शिवांश जे आहे ना आजीला भेटला आणि आजी मला तेच सांगत होती की शिवांश आला आणि आल्या आल्या त्यांनी जे आहे ना सगळ्यात आधी कपडे वगैरे चेंज केले आणि आजीला भेटला। माहेरी आलं की म्हणलं थोडंसं निवांत बसावं, पण कसलं काही मुलं जे आहे ना ते बसूनच देत नाही निवांत। आल्या आल्या लगेच त्यांनी आवरलं आणि फटाके वाजवायला गेली मुलं, त्यामुळे त्यांच्याकडं लक्ष दिलं। त्याच्यानंतर जे आहे ना भावांना ओवाळून घेतलं। आडू इकडे ये। धर कुणाला मावशी आली। चल मावशी ग, आम्हाला लय स्टॉप लागली। पुढच्या वर्षी साड्या भेटणार नाही, पण अपेक्षा करू नका। हा तसं चालन, एवढी पण भाऊज आहे पण अपेक्षा नाही करायची। आम्ही आलेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी, माझी बालपणीची मैत्रीण आहे। त्या मला छानसं असं त्यांनी जेवण केलेलं होतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही। जेवण वगैरे छानसं झालं आणि ही तिची छोटी वहिनी आहे, तर त्यांनी जे आहे ना आम्हाला हळदी कुंकाचा मान दिला। त्याच्यानंतर जे आहे ना भरपूर अशा गप्पा रंगल्या शाळेत, आम्ही तिघीच एकत्र होतो, आम्ही सगळे एकत्र नव्हतो, आम्ही शाळेतले एवढ्या वर्षांनी मैत्रिणींना भेटून। त्यातल्या काही जणी होत्या त्या खूप वर्षांनी भेटल्या होत्या, अजून भेटत असतात, कॉल होत असतात। पण काही जणी अशा असतात म्हणजे खूप वर्षांनी, म्हणजे साधारण 13-14 वर्षानंतर भेटलेल्या होत्या। हा तर अशा प्रकारे छानसं डिनर झालं।
तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.